भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील जुनोणा रेती घाटाचा नुकताच लिलाव पार पडलाय. शासनाने ठरवून दिलेल्या मर्यादेतूनच रेती उपसा करण्याची अट असतानाही प्रत्यक्षात घाटाच्या हद्दीबाहेर मोठ्या प्रमाणात अवैधरित्या रेती उपसा सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. स्थानिक नागरिकांनी सांगितले आहे की जेसीबी आणि डंपरच्या सहाय्याने दिवस रात्र रेती काढली जात आहे. यामुळे नदीपात्राचे मोठे नुकसान होत असून पर्यावरणीय संतुलन धोक्यात येत आहे. या संदर्भात तक्रार करण्यासाठी ग्रामस्थ तहसील कार्यालयात गेले असता तहसीलदारांनी हा विषय माझ्या अधिकारात नाही असे सांगत जबाबदारी झटकली आहे असा आरोप करण्यात आलाय. माझे पूर्ण नाव हरिहर विठ्ठल इटाणकर, मी जुनोण्याचा रहिवासी आहे. आम्ही तहसील कार्यालयाला रेती घाटाच्या संबंधामध्ये बोलण्यासाठी आलेला होता. जुनोण्यावरून 2 ब्रास रॉयल्टी आणि फुल ट्रक भरून देतात. वैद्य आहे म्हणून आम्ही तहसीलदार साहेबाकडे आलेलो होतो. तर ते म्हणतात का आम्ही पथक नेमला, पण पथक आम्ही बघितलंच नाही 15 दिवस झाला आमच्या गावामध्ये. आणि सीमांकनच्या याच्यामध्ये बोलला तर ते मोजून द्यायला तयार आहेत, पण आमच्या म्हणण्यानुसार उत्खनन भरपूर झालेला आहे, अवैध आहे. तो रोखण्यासाठी आम्ही आलेलो होतो. ते म्हणतात की आमच्या हातात तो अधिकार नाही, तो वरच्या अधिकाऱ्याच्या हातात आहे म्हणतात. आम्ही तहसील कार्यालयामध्ये आमच्या जुनोणा गावामध्ये अवैध रेती उत्खनन चालू झालेली आहे. जे सीमारेषा न करता उत्खनन चालू आहे. आम्ही त्या संदर्भात तहसील कार्यालय इथे आला होता. तरी पण त्या तहसीलदार साहेबांनी आम्हाला त्या सीमारेषाबद्दल बोलला तर ते आम्हाला सगळं उडवाउडीचे उत्तर दिला आणि उद्याला करून देतो म्हणाले. आणि घाटवाल्यासुद्धा धमकी देत आहेत. काही आमच्यामधले नागरिक बोलायला लागले तर त्या घाटवाल्यांनी 3-4 लोकांच्या नावाने FIR केला. त्यांचा काही गुन्हा नसतानासुद्धा एवढी हा घाटवाल्याची मनमानी चालत आहे आणि मारण्याच्या धमक्यासुद्धा देत आहेत. प्रशासनाची ही भूमिका नागरिकांच्या रोषाला कारणीभूत ठरली आहे. याच दिवशी काही कथित रेती तस्कर तहसीलदारांच्या कॅबिनमध्ये दिसल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे संगनमताचा संशय अधिक गडद झाला आहे. तहसीलदार आणि घाट मालक यांच्यात आर्थिक व्यवहार झाल्याचा थेट आरोपही पुढे येत आहे. मात्र या आरोपांवर अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही. दरम्यान शाळकरी मुलांना रस्त्यावरून भरधाव वेगाने डंपर धावत असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. पालक आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. नदीपात्राची खोली वाढल्याने पाण्याचा साठा कमी होण्याची शक्यता आहे. भविष्यात पिण्याच्या पाण्याच्या टंचाईची समस्या उद्भवू शकते अशी भीतीही व्यक्त केली जात आहे. भंडारा जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी जोरदार मागणी आता होत आहे. पवनी तालुक्यातील जनतेचा संताप उफाळून आला असून प्रशासनाची पुढील भूमिका निर्णायक ठरणार आहे. आपण भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील पवनी तहसील कार्यालयासमोर उभे आहोत. इथं माझ्या समोर भरपूर नागरिक आहेत. हे नागरिक जुनोण्याचे आहेत. जुनोण्यामध्ये एक रेतीघाट सुरू करण्यात आला आहे. तो रेतीघाट सुरू करण्यात आला असला तरी त्याची तो रॉयल्टी प्रमाणे सुरू आहे. मात्र विषय असा आहे की त्या ठिकाणचे जे येणारे जाणारे जे काही वाहन आहेत हे सुसट वाऱ्याने वागतात. त्याची कुठलीही मोजणी करण्यात आली आहे ना कुठली अधिकृत उपाययोजना करण्यात आली आहे. या संदर्भात हे नागरिक तहसीलदारांकडे बातचीत करण्यासाठी आले होते. मात्र तहसीलदार हा डायरेक्ट त्यांच्या खुर्चीवरून तो उठून चालला गेलेला आहे. त्याच्यामुळे असा संशय होत आहे की यांचे कुठेतरी संबंधित रेतीघाट चालक आणि संबंधित जे काही लोक आहेत त्यांच्यासोबत यांनी हात तर ओले केले नाही ना, असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे. आम्ही स्वतः जेव्हा तहसीलदारांशी बोलणं केले असता तहसीलदारांनी आमच्या कुठल्याही प्रश्नांचा व्यवस्थित उत्तर दिलेलं नाही. तर एका मोठ्या अधिकाऱ्याचे फोन असल्याचे सांगत ते खुर्चीवरून थेट बाहेर चालले गेलेले आहे. आता विषय असा आहे की अशा प्रकारे जर हे अधिकारी जर अशा चुकीच्या पद्धतीने एखाद्या चुकीच्या व्यक्तीची जर साथ देत असतील तर सामान्य नागरिकांना कुठं जायचं असा प्रश्न ह्या नागरिकांनी केला. सिटी न्यूज साठी मी साहिल रामटेके, पवनी, भंडारा.